नरेंद्र मोदी आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत. नरेंद्र मोदीजी देशाला एक अशा पातळीवर घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपली इकॉनॉमी आम्ही 14ला 70वर आलो, 10 नंबरवर होतो. आता आपली इकॉनॉमी 4 नंबरवर आहे. आणि अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळं जी अनियमितता आहे, म्हणजे पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या संबंधामधली जी अनियमितता आहे ती झालेली आहे. आणि आमचं सरकार आल्यापासून पेट्रोल डिझेलमध्ये कधी वाढ झाली नव्हती. यावेळेला थोडी वाढ करणं अत्यंत सरकारला आवश्यक पडलं. पण अर्थतज्ञांची चर्चा करूनच त्याने हा निर्णय घेतलेला आहे. पण सर्वसामान्य माणसाला त्रास होऊ नये, जास्त महागाई वाढू नये, यासाठी राज्य सरकारने लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्याप्रमाणे पेट्रोल डिझेल भाव आता जर केंद्राने वाढवले असतील, त्याचा एक्साईज कमी करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. त्यामुळं राज्य सरकारनं त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आणि देशाच्या इकॉनॉमीला अजूनही जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर मला असं वाटतं की कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात. त्याचा सर्वसामान्यांना त्रास होऊ नये यासाठी नक्की अजून काही उपाययोजना करता येऊ शकते का, याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकार करेल असं मला पूर्णपणे विश्वास आहे. त्यांनी आपल्या ताफ्यातील गाड्या ज्या आहेत ताफा कमी केला आहे. बरेचसे मंत्री आहेत, बरेचसे नेतेगण आहेत की त्यांनी आपल्या ताफ्यातल्या गाड्या ज्या आहेत ताफा जो आहे गाड्यांचा तो कमी केलेला आहे. स्वतः शिंदे साहेब आज आता ज्यावेळेला प्रधानमंत्र्यांनी अशा पद्धतीची भूमिका मांडली की पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी गाड्यांची ताफा कमी करा, आणि अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले की नरेंद्र मोदी साहेबांनी स्वतःहून सुरुवात करावी. त्याप्रमाणे त्यांच्या या ताफ्यामध्ये अनेक गाड्या असायच्या, 15-20 गाड्या असायच्या, आता 2 गाड्या आहेत. त्यांनी आपल्यापासून सुरुवात केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, सुनेत्रा पवार असतील किंवा इतर जे आपले सगळे मंत्री आहेत, या मंत्र्यांना सिक्युरिटी आहे. एखादी गाडी सिक्युरिटीसाठी ठीक आहे, पण 2-4 गाड्यांची आवश्यकता अजिबात नाही. त्यामुळे सर्वांनी पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. काही वेळेला ट्रेननी जाण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे, काही वेळेला बसनी जाण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. परवा कालच मला वाटतं नितीन गडकरी यांनी सुद्धा काय रोजची पाहणी केली, त्यामध्ये बसमधून गेली होती. त्यामुळं मला वाटतं की नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या पद्धतीनं कोविडच्या काळामध्ये लॉकडाऊन लावला होता आणि त्यामुळं करोडो लोकांचे जीव वाचले होते. त्यामुळे आता आपल्या देशाची इकॉनॉमी वाचवण्यासाठी मला वाटतं की त्यांनी जे आव्हान केलेलं आहे त्याला याच्यामध्ये राजकारण न आणता सर्वांनी त्याला पाठिंबा द्यावा आणि आपल्या देशाची इकॉनॉमी कशी स्टॅबल होऊ शकेल, ती 4 नंबरच्या खाली न जाता ती 4 नंबरवर राहिली पाहिजे आणि नंतर 3 नंबरला आली पाहिजे. अशा आमच्या प्रयत्नामुळंच नरेंद्र मोदी यांनी असं आवाहन केलेलं आहे.